मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयी अत्यंत धक्कादायक अपडेट पुढे आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ आतापर्यंत अनेक अशा महिलांनी घेतलाय ज्या या योजनेच्या निकषांमध्ये बसतच नव्हत्या। मात्र तरीही हमी पत्रामध्ये चुकीची माहिती नोंदवून अनेक महिलांनी आतापर्यंत 6 महिन्यांचे एकूण 9,000 रुपये मिळवले आहेत। मात्र आता अशा सर्व महिलांविरुद्ध कडक कारवाई केली जाणार आहे। सरकारने आता या योजनेच्या पडताळणीला सुरुवात केल्यानंतर त्यातून लाखो अर्ज बाद झाले आहे। तसेच ज्या निकषात न बसणाऱ्या अपात्र महिला आहेत त्यांनी या योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन देखील महायुती सरकारतर्फे केले जात आहे। यासाठी काही दिवसांपूर्वी सरकारने सांगितले होते की अपात्र असलेल्या कोणाचेही पैसे आम्ही परत घेणार नाही। पण आता पुन्हा सरकारने आपला पवित्रा बदलला आहे आणि ज्यांनी बेकायदा पद्धतीने चुकीची माहिती नोंदवून या योजनेचा लाभ घेतला त्यांचे पैसे परत घेणार असल्याचं देखील म्हटलं आहे। तेव्हा मित्रांनो, लाडक्या बहिणींकरिता ही एक सर्वात शॉकिंग अपडेट पुढे आलेली आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना असे आश्वासन दिले होते की जर पुन्हा आम्ही सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजनेचं मानधन 1,500 रुपयांच्या जागी 2,100 रुपये आम्ही करू। पण मित्रांनो, सरकार स्थापन होऊन आता 2 महिने झाले असले तरी याची अंमलबजावणी झालेली नाहीये। त्यामुळे 2,100 रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार असा प्रश्न लाभार्थी महिला विचारत आहेत। पण मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जोपर्यंत मांडला जात नाही म्हणजेच मार्च महिन्यापर्यंत तरी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये येणार आहेत। एप्रिल महिन्यापासून पुढे 2,100 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळू शकतो अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे। याबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले की आमच्या लाडक्या बहिणी कारभाराने झाल्या आहेत हे विरोधी लोक बोलायचे। निवडणूक संपली की तुमची योजना बंद होणार, पण योजना बंद झाली का? योजना अजूनही सुरूच आहे। आता तुमचा जानेवारीचा हप्ता येईल, मार्च मध्ये बजेट झालं की तुमचे पैसे 1,500चे 2,100 रुपये होतील। युती सरकारचा हा शब्द आहे तुम्हाला की आमच्या लाडक्या बहिणींना आमचं सरकार कधी दूर करणार नाही। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसारख्या अशा शासकीय योजनांची इत्थंभूत माहिती मिळवण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।